माणिकराव कोकाटे तर वायाच गेलेले आहेत, ते बदनामच आहेत हे लक्षात घ्या. त्यांनी काय काय उपद्व्याप केलेले आहेत आपल्या मतदारसंघात याची जर यादी तयार केली तर मतदारांचे डोळे उघडतील की नाही मला माहित नाही, पण महाराष्ट्राचे डोळे निश्चितपणे उघडतील. उपद्व्याप करून निवडून येणारा हा मंत्री आहे ज्याला अजित पवारांनी प्रतिष्ठा दिली. भुजबळ यांच्या जागी त्यांची निवड केली हे लक्षात ठेवा. छगन भुजबळ यांच्या जागी माणिकराव कोकाटेंची निवड केली आणि आज ही परिस्थिती आलेली आहे. बदनामी अजित पवारांची तर झालेली आहे, अजित पवार बदनामच आहेत, पण फडणवीसांची प्रतिमा सुद्धा कलंकित झालेली आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे. फडणवीस जर असं समजत असतील की हा अजित पवारांचा मंत्री आहे, मी काय करणार वगैरे, तर त्यातून फडणवीसांची असहाय्यता दिसते किंवा बनवेगिरी दिसते. मी मानत नाही ही असहाय्यता आहे. याचं कारण मुख्यमंत्र्यांच्या मनात असतं तर एखाद्या मंत्र्यावर इतके गंभीर आरोप आहेत म्हटल्यावर त्याला काढून टाकला असता. पण देवेंद्र फडणवीसांनी ते केलं नाही, ती हिंमत दाखवली नाही, ते धैर्य दाखवलं नाही, ती नैतिकता दाखवली नाही. त्यामुळे अर्थातच फडणवीसांची प्रतिमा मलिन झालेली आहे.